सगळं बैजवार घ्या जी. आमचं काही राहिलं तर राहू देत, पण घाई गडबडीत बाळराजेंचं काही राहायला नको. जी राणीसाहेब. ही घ्या किंवा पेटी. यात काय? बाळराजांचे दागिने आहेत. कुठे टोचल रुतल, पायात एक काळा धागा, तेवढं पुरं. उरकलं का तुमचं? हो, आमचं उरकलं. आता तुमचा हुकूम आला मेण्यात बसायचा की मग बसलोच आम्ही मेण्यात. आमचा बरं हुकूम पाळाल तुम्ही. का? तुमचा हुकूम काही पाळत नाही आम्ही. हाड हाड हाकललं. धारात्या धारात्या बघ ना ग, इतके दिवस ही जागा आपली वाटत होती आणि आता गडावर जायचं म्हटलं की इथं थांबावंसही वाटत नाही. तर आणि त्यात आता लेकीची लग्नाची ओढ आहेच की. आता रायगडाचंही रूप बदलून जाईल. तर आधी तो बाशिंग बांधून तयार होणार आणि मग आपण. खरंय ग. अजून एक माणूस स्वतः कामाचं बाशिंग बांधून उभं राहणार आहे. कोण? तुमचं राज. बघा लेकीच्या लग्नातली धावपळ. अहो, हाताला हात आणि पायाला पाय नसेल बघा शंभूराजेंच्या. ते आलंय आमच्या ध्यानात. आलंच म्या. गडावर किती गदारोळ उडाला असता नातीचं लग्न आहे म्हटल्यावर. हो तर सगळ्या आजी साहेब अगदी आनंदून गेल्या असते. हो, आनंदून म्हणजे केवढी आवड सगळ्यांना. काय करू काय नको असं झालं असतं सगळ्यांना. हो ना, स्वतः जातीनं उभं राहून सगळं केलं असतं. अख्खा मावळ मुलूक पाहत राहील असं लग्न केलं असतं त्यांनी. दागदागिने, कापड चोपड. सोयराबाई साहेब तर कापडा चोपडात किती हुशार. सुतावरून लुगड्याचा वाण ओळखणाऱ्या त्या. आम्ही तर आजेची म्हणून आमच्यासाठी सुंदर शालू निवडला असता आणि हाच नेसा असंही म्हणाल्या असत्या त्या. आणि दागदागिने, दागदागिन्यांची तर यादीच्या यादी कारभाऱ्यांकडे दिली असती आणि म्हणाल्या असत्या आम्हाला, नातीचं लग्न आहे, गळा भरून दागिने घाला म्हणून. केवढी माया होती सर्वांवर. आणि पुतळा मातोश्री तर काय केवढ्या खुश झाल्या असत्या त्या. दादासाहेबांची लेक शंकराजींना करायची म्हटल्यावर हरखून गेल्या असत्या त्या. आणि आता आता माणसं कमी. आपणच आपले. शंभूराजेंचा ठाव मिळेल असं नाही. मुहूर्तही जवळ आलाय. आम्ही राजकुरबाईंना बोलावणार होतो, पण त्या अवघडलेल्या. हो, नाहीतर त्यांचा हातोसा मिळाला असता. पण महाराजांनी आपल्याला शिकवलंय, असेल त्या शिबंदीनिशी फतेह मिळवायचीच. आणि आपण फतेह मिळवायचीच. अगं बाई, या बांगड्या बघितल्यात का? किती सुंदर आहेत. आणि आणि ही माळ बघितली, खूप सुंदर आहे. तुमसने आवडली ना? हो. आणि हे काय? वाळे, मनगट्या, करदोडा, हे कशासाठी? काय हो, कुणासाठी बरं असं? हो, असं काय करताय? आपल्या बाळासाठी. खूप करतात वहिनी. अहो, गुणाच्या आहेतच आमच्या ताईसा. आणि बर का, बाळराज बी लई गोंड असायत. आणि नाव तर काय ठेवलंय तुमच्या आबासाहेबांचं. आबासाहेबांचं नाव तेच पोटी आले दादासाहेब आणि वहिनीसांच्या. अहो, हा शालू बघितलात का? किती सुंदर आहे. हो, आम्ही काय बघणार? तुम्हाला आवडला नव, मग झालं. आवडला म्हणजे खूप आवडला. आम्ही आजच पत्र लिहिणार आहे वहिनीसांना.
तुम्ही तर पत्र लिहाच, पण अगोदर त्यांचं पत्र वाच. मला दादासाहेबांनी आणि राणीसाहेबांनी 2-4 दागिने दिली, त्यात तुम्ही खुश झाला. खरा अमूल्य दागिना दोघांनी महाडिकांच्या घरात दिला. काका, काय असेल ते स्पष्ट बोला की. हो, भवानीबाई महाडिक पुत्र शंकराजींना दिली. घ्या. हो, मग चांगलीच खबर आहे की ही. हा, खबर चांगली आहे, पण ती महाडिकांसाठी. एखाद्याला झुकतं माप द्यावं म्हणजे किती द्यावं. उदर चिंचीचा शोभा दिला, त्यात त्यांना राजेपण आले, आणि आता भरीच भर लाडकी लेक दिली. म्हणजे ते कुठं आहोत आणि आपण कुठं आहोत, ताळमेळ बसतोय का ते बघा, एवढंच. कोणत्याही क्षणी निघणं होईल. निदान सगळ्या संदुका बैलगाड्यातून पुढे जाऊ द्या. लवकर आवरा, चला. झाली तयारी राणीसाहेब? अहो, नुसतं बघत काय बसलाय? सांगा की. मनावर झाली तयारी वर बाप. राहू, तू आहेस. आता म्या कुठं जाणार आहे? म्या कुठं जाणार नाही, तुम्ही बी कुठं जायचं नाही. अहो, लेकीचं लगीन वटवायचं हाय. वठवू, त्यात काय? असं काठावर उभं राहून नाही, त्यासाठी मांडवात उभं राहावं लागल. हा, आणि लेकीचं लगीन म्हणजे बी युद्धच असतंय बघा. मांडवातलं युद्ध. आणि युद्ध बी कसं, जिंकलं तरी पोटचं देऊन समोर बघत बसावं लागतंय. खरंच ग धारा आत्या. अहो, असं म्हणतात ना व, लेकीच्या बापाचं शहाणपण गेलं ग वाया. लेकीच्या बापाचं शहाणपण गेलं ग वाया. अन पोटीचं देऊन पडे सोयऱ्यांच्या पाया. अन पोटीचं देऊन पडे सोयऱ्यांच्या पाया. आलं का ध्यानात? इथं कसली बी मातब्बरी चालत नाही. म्हणून म्हणतो, ढाल तलवार ठेवा बाजूला आणि कंबर कसा. मी कंबर कसूनच उभे आहोत. असं म्हणाल आणि व्हाल बाजूला. मी कामात मागं हटणारे नाही. आमच्या मनगटी धाराऊचं दूध खेळते, माहितीये ना. रायगड सजवावा लागल. सजवला. महादरवाजाला तोरण बांधावं लागल. बांधलं. मानाच्या पंक्तीला वाढपी व्हावं लागल. झालो. अजून काय करावं लागेल? अजून आठवलं की सांगू. हा, महत्वाचं म्हणजे तुम्हाला कन्यादान करावं लागल. तेही करू. अजून काय करायला लागेल ते सांग. तू सांगायचं आणि आम्ही करायचं. काय राणीसाहेब? आम्ही काय बोलावं तुम्हा मायलेकरांमध्ये? आम्हाला फक्त एवढंच ठाऊक आहे, राजे, आता तुम्हाला कुठेही हलता येणार नाही. पहार बसवा, पहार. पहाऱ्यात राजे अडकून बसतील का? नाही, कधीही नाही. परंतु एक मात्र झालंय, बाहेर लग्नाची लगबग सुरू झाली. हो ना, रायगडावर निरोप गेलेत, पै पाहुण्यांना निमंत्रणही गेलीत. आता सोनार कासारही येतील. पण याचा अर्थ राजांच्या मोहिमेचा सुगावा कोणालाही लागलेला नाही. आपण सोडल्यास कोणालाही माहिती नाही. अगदी मोजकी लोक. परंतु राजन आज राणीसाहेबांना विश्वासात घेतील बहुतेक. तुम्हाला काय वाटतं? राणीसाहेब आज्ञा देतील? शक्यता नाही, पण काय? अहो, कोणती पत्नी आपल्या पतीला लेकीच्या लग्नाला गैरहजर राहण्याची परवानगी देईल, तुम्ही सांगा. पण मग आपण ही जी तयारी करतोय त्याच ती करायचीच. का? पण मग उपयोग काय? समजा राणीसाहेबांनी नकार दिला तर मोहीम होणं शक्य नाही. त्यापेक्षा तुर्तास मोहीम पुढेच ढकलावी हेच उत्तम. हा, मग होऊन जाऊ द्या लग्न.
एकदा इकडे अक्षता पडल्या की लगेच घोड्यावर स्वार होऊन बुराणपूर गाठू. हे पटतंय आम्हाला. एकदा लग्न होऊन जाऊ दे आणि घरच्यांचा तरी हिरमोड कशाला करायचा ना. मग सांगा तुम्ही मोहीम पुढे घ्या म्हणून. अहो मी कसं सांगणार मोहीम पुढे घ्यायला. पण मग लग्न पुढे जाऊ द्या. काय हे बघा, दोन्ही निर्णय राजांनी घेतलेत, मोहिमेला जाण्याचा आणि लग्नाचा. आणि ज्या अर्थी राजांनी हे निर्णय घेतले त्या अर्थी त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असणार, महत्वपूर्ण विचार असणार. आता ते मागे हटणार नाही. ते झालंच, पण आता फक्त प्रश्न एवढाच आहे की राजांच्या हेतूला राणीसाहेब होकार देतात का नाही. बात क्या बेटी जी ना. अबूजान, कसूर मुआफ, लेकिन एक बात है जो हमें समझ में नहीं आ रही. कौन सी बात. अबूजान, आपके पास एक से बढ़कर एक सुरमा सरदारों का पूरा दस्ता है, लेकिन फिर भी दक्कन से लड़ने, उसे जीतने आप खुद चले आए. सिर्फ दक्कन नहीं, पूरे स्वराज को जीतना है हम. लेकिन अबूजान, आपकी उम्र, आपके हालात. बेटी, इस वक्त तुम एक शहजादी की हैसियत से नहीं बल्कि एक बेटी की हैसियत से बात कर रही हो, और तुम्हारे सवालों में सियासती ख्याल नजर नहीं आता. अबूजान, देखो जीनत बेटी, एक बात याद रखना कि सियासती जंग और शतरंज में ज्यादा फर्क नहीं होता. कई बार शतरंज के खेल में और जंग में प्यादों से काम नहीं चलता, और कई बार जब ऊंट, हाथी और घोड़ों से भी काम नहीं चलता, राजा को खुद ब खुद मैदान जंग में उतरना पड़ता है. अबूजान, बेटी, हमारे पुरखे अकबर, बाबर ने अपना नाम खूब रोशन किया. उनका नाम तवारीख में लिखा जाएगा. हमारी अहमियत भी कुछ कम नहीं है, लेकिन क्या अबूजान. तकदीर. अबूजान, सच कहो, आपसे बढ़कर इस दुनिया में किसी की तकदीर बुलंद नहीं है, तो फिर आप नाराज क्यों हैं? बेटी, हम नाराज इसीलिए हैं कि हम आपका निकाह, आपकी शादी करवाना चाहते थे, आपका घर बसाना चाहते थे, मगर अफसोस. अबूजान, हमारी शादी, हम अपने अबूजान को छोड़कर कहीं नहीं जाने वाले, ना कल, ना आज, और ना ही आने वाले कल में. हम आपके साथ रहेंगे हमेशा. बहुत जिद्दी हैं आप जीनत बेटी. अबूजान, हम अगर निकाह करना चाहते तो फरिश्ते तक आलमपना की बेटी से निकाह पढ़ने दुआ मांगते, मगर आपसे बढ़कर, आपसे प्यारा हमें इस जहां में कोई नहीं. तो कैसी शादी, कहाँ की शादी. ओह मेरी प्यारी शहजादी. आलमपना, दक्कन से खबर आई है कि संभा की राजकुमारी की शादी तय हो चुकी है. वाह, क्या खबर सुनाई है आपने वजीर आला. वहां संभा अपनी राजकुमारी की शादी की तैयारियां करेगा, और यहां हम जश्न मनाएंगे तलवार से. काय म्हणालो म्या, पहारे बसवा म्हणजे कुठे पळून जायचे नाहीत. आणि तर तुम्ही बी आवरा, रायगडी जायचंय. लई काम अजून आहेत. येतो म्या. चला. ऐकलं का वधूबाप, पहारे बसवायला सांगितलेत आम्हाला. हो, तुम्ही राणीसाहेब आहात, तुम्ही काही करू शकता. मग ऐका, दारात त्याने जे जे कबूल करून घेतलंय ते सगळं करावं लागेल. करणार आम्ही. लेकीचं लग्न. हा, लेकीचं नाही, काही लाडक्या लेकीचं म्हणा. हो, लाडक्या लेकीचं लग्न. आणि राणीसाहेब, धाराऊनं जे काही सांगितलंय ते सगळं करायला आमचा घोडा लग्नाच्या आदल्या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेला असेल. म्हणजे राजे आपण इथे नसणार.
नसणार म्हणजे असणार की नसणार? राणीसाहेब, तुम्ही जरा शांतपणे ऐकून घ्या. सांगा, कळू तरी देत आम्हाला. आमच्या एवढ्या सोन्यासारख्या लेकीच्या लग्नात तुमचं एवढं कसलं तातडीचं काम आहे? येसू, म्हणजे खरं तर हे सगळं आम्ही तुम्हाला आधीच सांगणार होतो, पण गोष्टी एवढ्या घाईनं घडल्या की सांगण्याचा अवसरच मिळाला नाही. येसू, आम्ही बुरहाणपुरी जाणार आहोत आणि औरंगजेबाच्या तंबूत शिरून औरंगजेबालाच ठार करणार आहोत. काय? होय राणीसाहेब, आम्ही हे दिव्य करणार. करा, जरूर करा, परंतु आमच्या लेकीच्या लग्नात हाच मुहूर्त मिळाला आपल्याला? ते काही नाही राजे, आम्हास हे मंजूर नाही, कदापि नाही. आम्ही तुम्हाला हे असं काहीही करू देणार नाही. येसू, ऐकून तर घ्या. राजे, आम्हाला आता एक अक्षरही ऐकायचं नाही. येसू, ऐकावं लागेल. राजे, आम्हाला काहीही ऐकायचं नाही. जे ऐकायचं होतं ते ऐकलंय आम्ही. येसू, हे बघा, आपल्या लेकीचं लग्न हे घरगुती कार्य आहे, पण औरंगजेबाचं आक्रमण परतावून लावणं हे स्वराज्याचं कार्य आहे आणि स्वराज्याचं कार्य प्राधान्यानं करायला हवं. हो राजे, पण राणीसाहेब, रायगडावर आपण काय शिकलो? काय धडे दिले आपल्याला आबासाहेबांनी? स्वतःच्या सुखापेक्षा रयतेचं सुख महत्वाचं, आणि तुम्ही ते जाणताच. आज आपल्या दारात लेकीचं लग्न आहे, पण स्वराज्याच्या दारात औरंगजेबाचं विघ्न आहे. आणि जर हे विघ्न थोपवायचं असेल, संपवायचं असेल, तर आम्हाला बुरहाणपुरी जावं लागेल. औरंगजेबाला चाप लावावा लागेल. नुसता चापच नाही, जोराचा दणका द्यावा लागेल. येसू, हे बघा, एकदा का औरंगजेबानं त्याच्या विशाल फौजेला आदेश दिले आणि त्याची फौज दख्खनच्या पठारावर पसरली, तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे जे काही करायचं ते मोहिमेसाठी औरंगजेब पालखीत बसण्याआधीच. पण राजे, एवढं लग्न तरी होऊ द्यायचं? येसू, राजकारणात आपण काहीच ठरवू शकत नाही, ठरवते ती परिस्थिती. आपण फक्त योग्य वेळ हेरून ठेवायची. योग्य वेळी योग्य चाल खेळली तर आणि तरच परिस्थिती वश होते. तुमचं सगळं मान्य आहे आम्हाला, परंतु राजे. येसू, आम्ही हे जे करतो आहोत ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही बाप आहोत, पण त्या अगोदर आम्ही राजे आहोत, स्वराज्याचे छत्रपती आहोत. स्वराज्याच्या 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आम्हाला रयतेने बसवलंय, ते कशासाठी? म्हणूनच येसू, आम्हाला हे दिव्य करावं लागणार. हे झालं तुमचं, आता आमचं ऐका. आईसाहेब, आईसाहेब, आबासाहेब, 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 आम्ही आईसाहेबांना घेऊन जायला आलोय. जाऊ घेऊन, काम आहे. हो, चला आईसाहेब. काय बोलायचं असेल येसूबाई?